सोरेन त्या राहुल गांधी यांच्या चिठ्ठीनंतर खरंच अपसेट झाले का, हा सवाल माध्यमातून येतोय. माझ्या दृष्टीनं तो मुद्दाच नाही आता या क्षणाला. आता या क्षणाला मुद्दा असा आहे की एका विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर करण्याकरता दुसऱ्या विद्यार्थ्यांवरचा ऑफिसर्सवरचा अन्याय आम्ही मोठा करतोय का? तिथे उपोषण जेव्हा चालू होतं, सविता कुमारी, रुपेश पाल त्यांनी उपोषण सोडलं आणि इकडे जे अधिकारी नोकरी गमावले आणि ज्यांना नोकरी जाईल अशी भीती वाटते, ते सगळे आता धरण्याला बसले. ज्या अधिकाऱ्यांना तुम्ही आता काढून टाकताय त्याच्यात 100च्या 100% हे बदमाश होते आणि गैरप्रकाराने आलेत असं कसं म्हणणार? आपले जॉब गेल्यानंतर आपली सुनवाई पण न होता, आमचं म्हणणं सुद्धा ऐकून न घेता हे केल्यानंतर हे लिगली चॅलेंज होणार हे उघडच आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांची युती काही आजची नाहीये. त्या युतीला आता जवळपास 12-15 वर्ष झाली आहेत. त्यामुळे या सरकारला कोणत्याही प्रकारचा खतरा नाहीये. पण या सरकारला जर धोका कुठला असेल ना आता, तर तो सरकारी कामकाज ठप्प होईल असा आहे. कारण 2394 अधिकारी आता कामावर येऊ शकत नाहीये. दुसरी गोष्ट, 2000हून अधिक अधिकाऱ्यांच्या डोक्यावर ताणती तलवार आहे. त्यामुळे त्यांचंही काम पूर्णपणे मिळणार नाहीये. अशा वेळेला प्रशासन ठप्प होत आहे. याबद्दल काय बोलणार?